करण्याकरता आपण त्या ठिकाणी 1000 कोटी रुपयाची गुंतवणूक केली। दुसऱ्या टप्प्यामध्ये अजून 1,500 कोटीची गुंतवणूक आहे। मोठ्या प्रमाणात एसटीपी आपण तयार करतो आणि एसटीपीतनं पाणी शुद्ध होऊन गोदावरीत जाईल। पण अनेक वेळा एसटीपी लागतात आणि नंतर ते चालतच नाहीत, त्या ठिकाणी पैसा खर्च होऊन जातो। यावेळी आम्ही नवीन पद्धत आणली आणि पद्धत काय आहे, फक्त 40% पैसे आम्ही देणार आहोत आणि उरलेले 60% पैसे पुढच्या 15-20 वर्षामध्ये त्याला एन्युटीनी घ्यायचे आहेत। आणि एन्युटीची त्याची त्या ठिकाणी जे काही पैसे त्याला मिळणार आहे त्याची कंडिशन काय आहे, त्याची कंडिशन अशी आहे, दर 3 महिन्यांनी आपली नाशिक महानगरपालिका गोदावरीची वॉटर क्वालिटी टेस्टिंग करेल आणि जर वॉटर क्वालिटी सांगितल्याप्रमाणे असेल तरच त्याला पैसे मिळतील, नाहीतर पैसे मिळणार नाही। त्यामुळे राज ठाकरेजी, तुम्ही म्हणालात गंगेचं पाणी पिण्यालायक नाही, गोदावरीचं पाणी आंघोळी लायक देखील करू, पिण्यालायक देखील करू, तुम्हाला गोदावरीत येऊन डुबकी मारता येईल अशा पद्धतीचं या गोदावरीचं काम आम्ही या ठिकाणी हातामध्ये घेतलेलं आहे। दोन्ही बाजूला जे काही सिवरेज आहे त्याच्या संदर्भात आपण कारवाई करतो आणि हे करण्याकरता नाशिक महानगरपालिका ही देशातली पहिली अशी महानगरपालिका ठरली की ज्याने ग्रीन बॉन्ड्स काढले आणि ग्रीन बॉन्डच्या माध्यमातून आपल्या मोदीजींनी सांगितलं होतं जी महानगरपालिका ग्रीन बॉन्ड काढेल त्याला आम्ही अनुदान देऊ, त्या अनुदानाच्या माध्यमातून त्याच्या बॉन्डवर त्याला जेवढा इंटरेस्ट द्यावा लागतो तो सगळा इंटरेस्ट केंद्र सरकारच्या पैशातनं जाईल आणि मोफत बिनव्याजी अशा प्रकारचे पैसे मिळतील। या योजनेतला पहिला बॉन्ड माझ्याच हाताने नाशिक महानगरपालिकेने काढला आणि 200 कोटी रुपये मागितले होते, ओव्हर सबस्क्राइब झाला, 1000 कोटी रुपये द्यायला लोक तयार झाले। अशा पद्धतीनं हा ग्रीन बॉन्ड या ठिकाणी लावला। आपले गिरीश भाऊ सांगत होते कशा प्रकारे या नाशिकमध्ये गुन्हेगाराची कंबर आम्ही तोडली, या नाशिकच्या गुन्हेगारांमध्ये दहशत पैदा केली। नाशिकमध्ये गुन्हेगारांचं नाही, कायद्याचं राज्य आज चालतंय, कोणाची हिम्मत नाही आहे आणि कोणी हिम्मत केली तर त्याचं कंबरड मोडल्याशिवाय राहणार नाही, हे देखील आम्ही केलंय। पण याच्या सोबत आता नाशिकमध्ये 4000 कॅमेरे आम्ही लावतो आणि हे कॅमेरे म्हणजे शंकराचा तिसरा डोळा आहे, लक्षात ठेवा। या कॅमेऱ्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जोड लावली आहे। नाशिक मधलं या ठिकाणी प्रत्येक गुंडाची मूवमेंट आम्ही कॅप्चर करणार आहोत। नाशिक मध्ये काही घडलं तरी आमचा डोळा त्या ठिकाणी असणार आहे। याच्यामध्ये फेस रिकॉग्निशन देखील आहे, याच्यामध्ये बॅग रिकॉग्निशन देखील आहे, याच्यामध्ये नंबर प्लेट रिकॉग्निशन देखील आहे। सगळ्या प्रकारे आता नाशिक मध्ये कोणी बदमाशी करणार नाही याच्यावर नजर ठेवण्याकरता पोलिसांना आपण या ठिकाणी तिसरा डोळा दिलेला आहे आणि त्यासोबत नाशिक महानगरपालिकेचं स्वतःचं फायबर ऑप्टिक टाकून एक प्रकारे नाशिकला स्मार्ट आणि सेफ सिटी मध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम हे आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करतो। आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज या सगळ्या गोष्टी ज्या आपण करतो या करत असताना पाणी पुरवठा असेल, सिवरेज असेल, BSNL असेल, ऑप्टिक फायबर असेल, गॅस पाईपलाईन असेल, या सगळ्या गोष्टीचं काम एकत्रित हातात घेतलेलं असल्यामुळे पुढच्या काळात पुन्हा पुन्हा नाशिक खोदा अशा प्रकारची किमान महत्त्वाच्या रस्त्यावर वेळ येणार नाही अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे। अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील। पुढच्या काळामध्ये एक ITचा मोठा पार्क देखील या ठिकाणी आपल्याला करायचे आहेत, इलेक्ट्रिक हब आपल्याला तयार करायचा आहे। नाशिकमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला या ठिकाणची गुंतवणूक आणायची आहे आणि म्हणून बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला तर या नाशिकच्या संदर्भात काही विवाद देखील या ठिकाणी झाले आहेत। विशेषतः